Top 18. Prayojak Cotton King, India's leading menswear brand in 100% cotton. पुण्यात होणारी भाजपची बैठक पुढे ढकलली. 14 ऐवजी 21 जुलैला होणार बैठक. विधानसभेत रवी राणांना उमेदवारी देऊ नका, भाजप कार्यकर्त्यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. जळगावच्या नारळी नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. साताऱ्यातील सर्वात उंच भांबवली धबधबा पावसामुळे पुन्हा प्रवाहित. मनमोहक सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं भांबवलीच्या दिशेनं. बदलापुरातील धरण क्षेत्रात पावसाची प्रतीक्षा कायम. बारवी धरणात केवळ 32% पाणीसाठा शिल्लक. पावसाळ्यात ठाण्यातील लोकमान्य नगरच्या डोंगराळ भागात नागरिकांचा जीव मुठीत घेऊन वास्तव्य. भूस्खलनादरम्यान थोडक्यात बचावली 4 कुटुंब. हिंगोली जिल्ह्यातील पारडी दांडेगाव रस्त्यात खड्ड्यांचं साम्राज्य. वाहन चालकांची रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात 50 शाळा अनधिकृत. प्रशासनानं राबवली मोहीम. दीक्षाभूमीवरील पार्किंग विरोधातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या. ठाकरे गटाची मागणी. गुन्हे मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा. पुण्यात झिकाचा धोका वाढला. झिका रुग्णांची संख्या 16 वर. रुग्णांमध्ये 11 महिला रुग्णांचा समावेश. अर्चना पाटलांनी घेतली जरांगे पाटलांची भेट. सदिच्छा भेट घेतल्याचं अर्चना पाटलांचं स्पष्टीकरण. तळेगाव दाभाडे इथल्या निलंबित मुख्याधिकारी NK पाटलांची होणार चौकशी. उद्योगमंत्री उदय सामंतांकडून चौकशीचे आदेश. पालघरमधील युरिया खताचा काळा बाजार उघडकीस. 60 पोती युरियाचा साठा पोलिसांकडून जप्त. जळगावमध्ये भुसावळ रोडवरील धावत्या ट्रकने घेतला पेट. सुदैवानं जीवितहानी नाही. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरणच्या लाचखोर अधिकाऱ्यांवर कारवाई. लाच घेताना ACBनं रंगेहात पकडली. मालेगावमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात. अपघातात 3घांचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. सोलापुरात श्री संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचा दुसरा दिवस. पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी.